नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। या शासनाने आणि सरकारने कायदा केलाय, या कायद्यानुसार त्यांना जर जगण्याचा अधिकार आहे, रस्त्यावर भाजी विक्री करतात, शेतकऱ्यांचाच माल ते विकतात आणि तो जर माल विकून नाही दिला तर हा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील। याची यांना घेणं देणं नाही, यांना फक्त यांचे खिसे भरायचे आहेत, म्हणून ही कारवाई सुरू केली आहे। आमची मागणी आहे, फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा, त्यांना तात्काळ परवाने द्या, ओळखपत्र द्या, जेणेकरून त्यांची संख्या सुद्धा नियंत्रणात येईल। पण महानगरपालिका आयुक्तांची 2 महिन्यापासून आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय। महापालिका आयुक्तांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना भेटण्याशिवाय आणि कॉन्ट्रॅक्टरांना भेटण्याशिवाय त्यांच्याकडे वेळ नाही। सामान्य आमचे परम मित्र पथविक्रेता समिती महापालिकेचे सदस्य आणि एक संघर्षमय नेतृत्व भाऊ पाटील आज फेरीवाल्यांच्या संघर्षासाठी, त्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत। सर्वप्रथम तो मी एकच म्हणेल की हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरी किस्ती जिडपी ज्या पाणी कमता। आपल्याच लोकांचा कायदा आहे, हा आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल फेरीवाल्यांच्या बाजूनी, हा आहे हायकोर्टाचा निकाल फेरीवाल्यांच्या बाजूनी। आणि सन्माननीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, गोरगरीब फेरीवाला हा जो आहे शेवटचा घटक आहे आणि यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून GR काढलेला आहे की प्रत्येक फेरीवाल्याला 10,000चा लोन द्या, 10,000चा लोन भरला की 20,000 द्या, 20,000 दिला की 50,000 द्या। का द्या? की त्याचा जो अधिकार आहे तो त्याच्या कुटुंबासाठी तिथे बसतो, तिथे व्यवसाय करतो, तू चोऱ्या माऱ्या नाही करत।